पावसाळ्यामध्ये तुमच्या घरातही माशाचा त्रास खूप वाढला आहे का? तर हा सोपा DIY नक्की करून बघा. घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनी आपण माशासाठी हा साधा DIY तयार करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक बाऊल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे, 1 चमचा साखर टाकायची आणि त्यानंतर थोडंसं डिशवॉश टाकायचं आहे. लिक्विड घाला आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. साखर मिश्रणामध्ये चांगली मिसळली पाहिजे. आता यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घाला. त्यानंतर 1 चमचा हळद टाका आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता काय करायचं आहे, रिकामी बॉटल घ्यायची प्लास्टिकची आपल्याला. त्यामध्ये मधून कापून घ्यायचे, 2 भाग करून घ्यायचे त्याचे आणि बाटलीचा वरचा भाग उलटा करून खालच्या भागामध्ये ठेवा. म्हणजे माशाचा आत जाण्यासाठी एक छोटासा मार्ग तयार होईल. आता आपण तयार केलेलं मिश्रण बॉटलीच्या खालच्या भागामध्ये ओतायचं आहे आणि ज्या ठिकाणी माशाचा त्रास आहे ना, तिथेही सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. हा एक सोपा घरगुती उपाय आहे. त्यामुळे तुमच्या घरात माशाचा त्रास कमी करण्यासाठी खूप युजफुल आहे. तर करून नक्की पहा. पण घर स्वच्छ ठेवणं, कचरा झाकून ठेवणं आणि अन्नपदार्थ उघडं न ठेवणं हेही तितकेच महत्त्वाचं आहे. बेकिंग सोडा मिश्रणातील वास वातावरण बदलण्यास मदत करू शकतो आणि माशांना आकर्षित करण्याचा मुख्य घटक आहे. साखर गोड वासामुळे माशांना आकर्षित करण्यासाठी वापरली जाते आणि भाण्याचे लिक्विड पाण्याच्या पृष्ठभागाचा ताण कमी करणे, त्यामुळे माशी मिश्रणावर बसण्यास बाहेर निघणं कठीण होऊ शकतं. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट DIY साठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.